हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही यूट्यूबवर डायरेक्टली कापडावर ब्लाऊज कटिंग कसे करायचे ते म्हणजे कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, वॉर्टेक्स ब्लाऊज, बटेक्स ब्लाऊज आणि अजून ज्या प्रकारचे ब्लाऊज आहेत ते ब्लाऊज जर तुम्ही डायरेक्टली कापडावर कटिंग कसे करायचे हे जर तुम्ही यूट्यूबवर सर्च करत असाल ना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज खरंच महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहात ना, तर तुम्हाला तेच मी सर्व प्रकारचे ब्लाऊज हे डायरेक्टली कापडावर कटिंग करण्याचे दाखवत असते. आणि तेच मी आज मला एका ताईंनी कमेंट केलेली की मला 36 मापाचे कटोरी ब्लाऊज 80 सेंटीमीटर कापडावर कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी आज हा खास व्हिडिओ घेऊन आली आहे. आणि त्याचबरोबर तुम्हालाही जर त्याची मदत झाली तर बरं होईल, ते तुमच्यासाठीही फायद्याचे ठरेल. तर ब्लाऊजमध्ये महत्त्वाचे कोणते कोणते पॉईंट्स आहेत ना, त्यांच्या सकट मी आज तुम्हाला अगदी छोट्या छोट्या टिप्स सकट मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये काय काय महत्त्वाचं आहे ते सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता गळ्याचा पार्ट हा खूप महत्त्वाचा असतो. गळा जर व्यवस्थित बसला ना ब्लाऊजला, तर म्हणजे आपले कस्टमरही खुश होतात किंवा जर आपले स्वतःचे असेल तरीही आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. सेकंड म्हणजे कटोरीचा आकार, कटोरी कशी बसली आहे त्याच्यावर डिपेंड असेल कटोरीचा आकार. आणि थर्ड म्हणजे शोल्डर, मुंढा, ब्लाऊजची उंची आणि आयपट्टी, हुकपट्टी ती कशी लावायची, किती इंचावर लावायची, किती इंचाची लावायची, गळा हा किती इंचाचा करायचा, ह्या सर्व अगदी छोट्या छोट्या टिप्स सकट मी आता तुमच्यासाठी व्हिडिओ हा घेऊन आली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे काही ब्लाऊजमध्ये डायरेक्टली कापडावर कटिंग किंवा कोणत्याही डिझाईनचे काही बघायचं असेल तर तसं मला कमेंट करून सांगा. ड्रेस, कुर्ती, फ्रॉक वगैरे काही जर तुम्हाला माझ्याकडून जर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला शिकायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी अशा प्रकारे ब्लाऊज त्यांचं म्हणजे बिघडतंय किंवा काही प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होतोय, अशा जर तुमच्या काही मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे त्यांनाही जरा त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यांना जर काही मदत झाली माझ्याकडून तर त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल, त्यांच्याकडे कस्टमर येतील आणि त्याही म्हणजे पैसेही कमवू शकतील किंवा स्वतः कपडे शिवूनही घालू शकतील. त्यांच्यासाठी जर त्यांना मदत झाली तर खूप भारी आहे. आणि बघा, ह्याच ब्लाऊजची मी आता कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवत आहे. मी ह्या ब्लाऊजला कुठेही नॉट वगैरे लावलेला नाही आहे, तरी त्याचा गळा अजिबात उतरत नाही आहे. शोल्डर प्रॉपर जागेवर आला आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला अगदी मैत्रिणीसारखं समजेल अशा पद्धतीने मी आपल्या चॅनलवर व्हिडिओही टाकत असते. तर बघा, गळा हा म्हणजे कुठेही नॉट वगैरे लावलेला नाही आहे. तर गळा किती सुंदर बसला आहे मागच्या साईडने बघू शकता. छान असा ब्रॉड आणि डीप असा गळा आहे. ब्रॉड डीप असा गळा आहे, तरीही गळा अगदी व्यवस्थित बसला आहे. ब्लाऊजची फिटिंगही तुम्ही बघू शकता. अजिबात कुठेही मुंढ्यात वगैरे कुठेही वर खाली कुठेही झालेलं नाही आहे. आणि अशाच प्रकारची जर तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता वळूया ब्लाऊज कटिंगकडे. ह्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग दाखवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवूया अगदी छोट्या छोट्या टिप्ससह. चला तर आपल्या मैत्रिणीला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि माझ्याकडूनही तुम्हाला जी माहिती हवी असेल ती घ्या. चला तर कंटिन्यू करूया. चला तर मैत्रिणींनो, आपण आता ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया. आपल्याकडे आता मेन फॅब्रिक आणि 80 सेंटीमीटरचे अस्तर आहे. आपण सर्वात आधी आता अस्तरवर ड्राफ्टिंग करून मग कटिंग करणार आहोत. आपण याच्यामध्ये कुठेही पेपर पॅटर्न वगैरे वापरलेले नाही आहे. ब्लाऊजसाठी लागणारे मापं मी आपल्या स्क्रीनवर आता दिलेले आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. कोणती मापं घ्यायची असतात हे नवीन शिकणाऱ्यांना माहिती नसतं. त्यासाठी आधी नावं लिहून ठेवायची वहीमध्ये आणि मग तीच मापं घेऊन आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायची असतात. आपले हे 2 फोल्डमध्ये अस्तर आहे. आपल्याला बघा, आपलं छातीचं माप जेवढं आहे तेवढं आणि त्याचं छातीच्या मापाचा 4था भाग आणि त्याच्यात 2 इंच ॲड करून अशी मार्किंग घेऊन त्याच मापावर आपल्याला अस्तर हे फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचं कापड आपलं हे व्यवस्थित असं निघेल आणि ते वेस्ट जाणार नाही. बघा, अशा प्रकारे आपली छाती आहे
36, त्याचा चौथा भाग येतो 9 आणि त्याच्यात 2 इंच मार्जिन देऊन अशा प्रकारे आपण 11 इंचाची घडी ही घेतलेली आहे. खालच्या बाजूने सरळ रेषा आखून घ्यायची आणि उंची अधिक 1 इंच, आपली 13 इंच उंची आहे तयार. आपल्याला 14 इंच उंची त्याच्यात घ्यायची आहे मागच्या बाजूसाठी. आपलं शोल्डर आपण घेतला आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, कमरघेर आपला आहे 30चा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिनची. अशा प्रकारे आपण मार्किंग ही करून घेतली आहे आणि ते मार्किंग आता जोडून घ्यायची. मुंड्याला आकार देताना मागच्या बाजूसाठी आपल्याला 1.5 इंचावर क्रॉस रेषा द्यायची आहे. मुंड्याचा मध्य काढून हे 3 जे पॉईंट येतात ना, ते तिन्ही पॉईंट असे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहे. 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला गळा उंची द्यायची आहे. गळा रुंदी 2.5 इंचावर, गळा उंची 10, 3.5 इंच आपल्याला गळा हा पसरट घ्यायचा आहे खालच्या बाजूने. अशा प्रकारे आपण मार्किंग करून गळ्याचा आकार हा देऊन घ्यायचा. आपल्याला ज्या प्रकारचा गळ्याचा आकार द्यायचा आहे तसा आपण देऊ शकतो. आता मी हा यू शेपमध्ये हा गळ्याचा आकार हा दिलेला आहे. तर जशी आपण मार्किंग केली आहे तीच मार्किंगने आपण कटिंग ही करून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग केली ना, तुमचं कुठेही अस्तर वेस्ट जात नाही आणि जास्तीचं अस्तर पण लागत नाही. आपल्याला फिटिंगच्या बाजूला कमरेच्या साईडने 1/2 इंच वरच्या बाजूने मार्किंग करून कटिंग ही करून घ्यायची आहे. हा आपला बॅक पार्ट झाला कटिंग. त्यानंतर आपल्याला पुढची बाजू ही कटिंग करायची आहे. त्यासाठी आपण जसे आपण अस्तर फोल्ड केले होते ना 2 फोल्डमध्ये, तशाच प्रकारे ते फोल्ड करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे. आणि आता आपण जी गळा रुंदी दिलेली आहे ना 2.5 इंचावर, तीच गळा रुंदी आपल्याला अशी फोल्ड करून अशा प्रकारे अस्तरवर ठेवून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित बघा. वाटल्यास तुम्ही छोटे छोटे पॉईंट्स तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. अशा प्रकारे की जसं काही तुम्ही म्हणजे बाहेर क्लासला जाता अशा प्रकारे तुम्ही हे पॉईंट सगळे नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर समजेलही आणि नंतर तुम्हाला त्याच्यावर अभ्यासही करता येईल. आहे तसेच सर्व बाजूने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण मुंड्याच्या पुढच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच आतल्या बाजूने मार्किंग करायची असते. बघू शकता अशा प्रकारे. आपण जेवढी उंची घेतली आहे ना त्याच्यातून आपल्याला 2 इंचावर 2 इंच हे खालच्या बाजूने कमी करायचं आहे. 2 इंच खालच्या बाजूने वजा केल्यानंतर ती सरळ रेषा ही देऊन घ्यायची. गळा उंची आपली जेवढी आहे तेवढी द्यायची आणि त्याच्यावरती 1.5 इंचावर मार्किंग करायची. आणि आपण जे 2.5 इंच गळ्यासाठी सोडलेलं आहे साईडला, ते तिकडच्या बाजूला टेप ठेवून आपण मार्जिन 2 इंच देऊन आणि जेवढं उरलेलं आहे त्याचा मध्य काढून आपल्याला तो पॉईंट द्यायचा असतो. त्याच्याच वरती सरळ रेषा देऊन मुंड्याच्या इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून आपण जे वरती 1.5 इंचावर मार्किंग केले आहे त्याला ते असा गोलाकार कटोरीचा शेपनुसार आपण तिथे आकार हा देऊन घ्यायचा. हा आपला जो साईड पार्ट असतो कटोरीच्या बाजूचा तो पार्ट हा आपला साईड पार्ट हा आता निघालेला आहे. बघा व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची.
याच्यातून आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. बाही आपली तयार आहे 5.5 इंचाची. 5 इंचाची बाही आपल्याला तयार करायची आहे. चार घडीमध्ये असं कापड ठेवून घ्यायचं. आपल्याला बाहीची उंची आपल्याला 5 घ्यायची आहे आणि आपल्याला छोटासा असा पफ द्यायचा आहे वरच्या बाजूने, म्हणून आपण 1 इंचावर असा वरती मार्किंग करून घेतली आहे. बाही कटिंग करताना आपल्याला जितकं आपलं छातीचं माप आहे त्याचा 4था भाग हे बाही घडीवर घ्यायचं असतं. अशा प्रकारे 2.5 इंचावर मार्किंग करून 2 इंच मार्जिनसाठी देऊन त्यात तिथे अशी तिरकस रेषा देऊन घ्यायची आणि त्यानंतर खालच्या बाजूने दंड घ्यायचा अर्धा आणि 2 इंच मार्जिनचे. अशी मार्किंग केल्यानंतर आपण आकार हा बाहीचा देऊन घ्यायचा असतो. वरच्या बाजूने 1 इंच जास्त घेतले कारण की आपल्याला छोटासा असा पफ हा द्यायचा आहे म्हणून. आपल्याला 1.5 इंचाचा असा जॉईंट आला आहे. झाली आपली बाही कटिंग. त्यानंतर आपल्याला आता कटोरी आणि योगपट्टी काढायची आहे. 8.5 इंचाची अशी कटोरी काढत आहोत 36 मापासाठी. 8.5 इंचाचा आपल्याला चौकोन हा घ्यायचा आहे. 36 मापामध्ये जर छातीचा भाग हा जास्त असेल तर आपण 8.5ची कटोरी काढायची आणि जर छातीचा भाग हा कमी असेल तर 8ची कटोरी ही काढायची असते. आपले 8.5ची कटोरी काढून झाल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूंवर 2.5 इंचावर मार्किंग करून आणि एका साईडने मध्य काढून त्या मध्याच्या पॉईंटपासून आपल्याला दोन्ही ठिकाणी अशा तिरकस रेषा जोडून घ्यायच्या आहेत आणि तिसऱ्या पॉईंटवरून आपल्याला असा कटोरीचा गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे. आणि जी मध्ये जे माप उरतं त्याच्यावर आपल्याला गळ्यासाठी अशी गोल असा आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कटोरीचा शेप हा समजला असेल. बाहेर जरा काम चालू आहे ना, त्याचा आवाज येत असेल तर तेवढा आवाज प्लीज अवॉइड करा आणि तुम्ही जरा म्हणजे व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेट करा की तुमच्या पटकन लक्षात येईल आणि तो आवाज येतील त्याबद्दल सॉरी. हे बघा, असं कटोरीचा आकार हा आपण देऊन घेतला आहे. तर आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूया. मेन फॅब्रिकवर कटिंग करताना आपण आधी बाहीची कटिंग करून घेऊया. बाहेर जरा काम चालू आहे ना, म्हणून मी आता जरा व्हॉइस ओव्हर नाही देत आणि त्याच्यामध्ये आता म्युझिक ॲड करते. तुम्ही जरा लक्ष देऊन बघा.